नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, LLB 3 इयरचा जो कोर्स आहे तर त्यासाठी आता कॅप राऊंडचे रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे। आता ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे त्यानंतर सगळ्यांना पुढील प्रश्न पडतो की कॅप राऊंडसाठी जो फर्स्ट कॅप राऊंड असेल तर त्यासाठी कोणत्या कॉलेजला प्रेफरन्स दिला पाहिजे। तर त्यासाठी बघा गव्हर्नमेंट कॉलेज कोणकोणते आहे तर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। त्यानंतर गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज कोणकोणते त्यावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे। त्यानंतर आता जे पुढील कॉलेज जे येणार आहे तर ते बघा या वेबसाईटवर त्यांनी माहिती दिलेली आहे। अप्रूव्ह कॉलेज जे झालेले आहे त्यामध्ये बघा आपण गव्हर्नमेंट कॉलेज होते त्याविषयी आपण व्हिडिओ बनवलेला आहे, तो जर बघितलेला नसेल तर तो बघून घ्या। तसेच गव्हर्नमेंट ॲडेड पण बनवलेला आहे, युनिव्हर्सिटी मॅनेज ॲडेड कॉलेज पण बनवलेला आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ॲडेड मायनॉरिटी अंतर्गत जे कॉलेज येत आहे तर त्याविषयी माहिती घेणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, ॲडेड मायनॉरिटी अंतर्गत बघा टोटल 6 हे कॉलेज येत आहेत। तर त्यांचा 6च्या 6 कॉलेजची आपण माहिती घेऊयात। सुरुवातीला जो पहिलं कॉलेज दिलेलं आहे त्याविषयी माहिती घेऊयात। NTVC म्हणजेच नंदुरबार तालुका विद्याक समिती नंदुरबार या अंतर्गत हे कॉलेज येत आहे। इन्स्टिट्यूट ऑफ लीगल एज्युकेशन अँड रिसर्च नंदुरबार हे जे कॉलेज आहे तर त्यामध्ये बघा त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे। जर तुम्हाला या कॉलेजला जर प्रेफरन्स द्यायचा असेल किंवा ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी कॉलेज कोड पण दिलेला आहे त्यांनी, खाली मोबाईल नंबर दिलेला आहे। ॲडमिशन विषयी काही तुम्हाला चौकशी करायची असेल तर तुम्ही या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। तसेच विद्यार्थी मित्रांनो कॉलेज टायमिंग दिलेला आहे 7:30 ते 2 वाजेपर्यंत तुमचं कॉलेज असणार आहे। त्यानंतर नॅकचा B ग्रेड भेटलेला आहे त्यांना। त्यानंतर हॉस्टेल फॅसिलिटी नन दिलेला आहे। त्यानंतर कोर्सेस डिटेल्समध्ये बघा हा कोर्स आहे तर तो इंग्लिशमध्ये असणार आहे। त्यानंतर इनटेक कॅपॅसिटी विद्यार्थ्यांची जी आहे तर ती 60 असणार आहे, म्हणजे 60 विद्यार्थी ते घेऊ शकणार आहे। त्यानंतर तुम्हाला फी जी लागणार आहे 4,385 टोटल फी लागणार आहे। तर जर तुम्हाला काही अडचणी असेल तर तुम्ही यांच्या कॉलेजच्या फोन नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही चौकशी करू शकता। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो दुसरं आता जे कॉलेज आहे तर त्याविषयी आता माहिती घेऊयात। बघा पहिलं जे कॉलेज आहे तर त्याची आपण माहिती घेतलेली आहे। आता पुढील जे कॉलेज आहे 2 नंबरचं तर त्याविषयी आपण माहिती घेऊयात। तर बघा एज्युकेशन सोसायटी सांगली अंतर्गत हे कॉलेज येत आहे। नारायणदास सरोत्तम दास सोटी लॉ कॉलेज सांगली हे सांगलीचे एक कॉलेज आहे बघा। त्यानंतर कॉलेज टायमिंग दिलेला आहे 8 ते 1:30 वाजेपर्यंत ते तुमचं कॉलेज असणार आहे। कॉलेजचं त्यांनी लँडलाईन नंबर पण दिलेला आहे, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला ॲडमिशन या कॉलेजला घ्यायचं असेल तर। तसेच कॉलेज कोड पण दिलेला आहे त्यांनी। त्यानंतर बघा नॅकचा B ग्रेड भेटलेला आहे। त्यानंतर हॉस्टेल फॅसिलिटी आहे गर्ल्ससाठी बघा 180 जागा आहे टोटल। त्यानंतर हॉस्टेल फी जी आहे तर 18,000 रुपये फी लागणार आहे। त्यानंतर प्रिन्सिपल सरांचा नाव नंबर दिलेला आहे, तसे ॲडमिशन इन्चार्ज जे आहेत त्यांचं नाव आणि नंबर दिलेला आहे, यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। त्यानंतर कोर्सेस डिटेल्समध्ये बघा दिलेला आहे इंग्लिश मिडियममधून हा कोर्सेस असणार आहे। 180 विद्यार्थी ते इनटेक कॅपॅसिटी असणार आहे विद्यार्थ्यांची। आणि तुम्हाला फी जी लागणार आहे 3,016 रुपये फी या कोर्सेससाठी लागणार आहे। आता त्यानंतर बघा पुढील कॉलेज विषयी आपण माहिती घेऊयात। 3 नंबरचं आता हे कॉलेज आहे बघा, त्याविषयी आता माहिती घेऊया। बघा हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट बोर्ड या अंतर्गत हे कॉलेज येत आहे बघा। गोपालदास जम्मतलाल अडवाणी लॉ कॉलेज हे कॉलेजचं नाव आहे। त्या खाली बघा येथे फोन नंबर पण त्यांनी दिलेला आहे, यावर तुम्ही ॲडमिशनसाठी चौकशी करू शकता। तुमचा कॉलेज टायमिंग जो आहे या कॉलेजचा तर सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत कॉलेज टायमिंग दिलेला आहे। त्यानंतर हॉस्टेल फॅसिलिटी नन दिलेली आहे। कॉलेज डिटेल्समध्ये बघा 240 ते विद्यार्थी घेऊ शकता। त्यानंतर फी डिटेल्स दिलेला आहे 6,870 रुपये तुम्हाला या कॉलेजला फी या कोर्सेससाठी असणार आहे। त्यानंतर बघा पुढील कॉलेज आहे, आता आपण 3 कॉलेजची माहिती घेतलेली आहे। आता हे 4थं कॉलेज आहे त्याविषयी आता माहिती घेऊयात। बघा श्री विल्हे पार्ले
कल्याण मंडळ या अंतर्गत हे कॉलेज आहे. जितेंद्र चव्हाण कॉलेज ऑफ लॉ. तर या अंतर्गत हे जे कॉलेज आहे तर त्यांचा इथे कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे कॉलेजचा. त्यानंतर कॉलेज टायमिंग असणार आहे 1:30 ते रात्री 9 वाजेपर्यंत हे कॉलेज टायमिंग त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर बघा हॉस्टेल फॅसिलिटी नन दिलेलं आहे. कोर्सेस डिटेल्समध्ये बघा 240 विद्यार्थी ते घेऊ शकतात. त्यानंतर टोटल फी तुम्हाला लागणार आहे 6,870 रुपये फी या कोर्सेसला तुम्हाला लागणार आहे. कॉलेज कोड पण दिलेला आहे तुम्हाला, जेव्हा कॅपराऊंडसाठी हा कॉलेज कोड लागू शकतो. त्यानंतर बघा आता पुढील कॉलेजची आपण माहिती घेऊयात. आता पुढील जे कॉलेज असणार आहे बघा 5 नंबरचे हे कॉलेज आहे त्याविषयी माहिती घेऊयात. हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेज बोर्ड अंतर्गत खिशीचंद चेल्लेराम लॉ कॉलेज हे कॉलेज आहे बघा. त्यामध्ये कॉलेजचा टायमिंग दिलेला आहे 7:30 ते 1 वाजेपर्यंत. त्यानंतर खाली डिटेल्स हॉस्टेल फॅसिलिटी नन दिलेली आहे. त्यानंतर 240 विद्यार्थी ते घेऊ शकतात. तसेच फी दिलेली आहे 6,870 रुपये फी लागू शकते या कोर्सेससाठी. त्यानंतर आता पुढील कॉलेजची माहिती घेऊयात विद्यार्थी मित्रांनो. तर 6वं जे कॉलेज आहे आणि शेवटचं कॉलेज आहे तर त्याविषयी आपण माहिती घेऊयात. महाराष्ट्र कॉम्प्युलेशन एज्युकेशन सोसायटी पुणे अंतर्गत हे कॉलेज आहे. MCE सोसायटी अंतर्गत AKK न्यू लॉ अकॅडमी पुणे हे कॉलेज आहे. तर कॉलेज टायमिंग दिलेला आहे 8 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत. तसेच कॉलेजचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे, लँडलाईन नंबर दिलेला आहे त्यांनी, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. वरती कॉलेज कोड पण दिलेला आहे. त्यानंतर बघा हॉस्टेल फॅसिलिटी बॉईज आणि गर्ल्ससाठी. बॉईजसाठी 25 जागा आहेत, गर्ल्ससाठी 25 जागा आहेत. आणि त्याची फी जी आहे तर 30,000 रुपये फी हॉस्टेल फी लागणार आहे. फी बघा कोर्सेससाठी 4,885 रुपये तुम्हाला फी लागणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या अंतर्गत आपण एडेड मायनॉरिटी अंतर्गत जे 6 कॉलेज येत आहे तर त्याविषयी संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.